हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 27 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. शौर्यने जखमी असलेल्या ऊर्जाला हॉस्पिटलमध्ये नेलं. तेथे तिचे उपचार झाले. ती संकटातून बाहेर आहे. जास्त मोठी इंजुरी नाहीये. पण इकडे हर्षवर्धनने आपले खरे रंग दाखवले आहेत. हर्षवर्धनने चक्क त्या पोलीस इन्स्पेक्टरला फोन केला ज्याने ऊर्जा आणि पद्माच्या हल्लेखोराला पकडलं होतं आणि त्याला FIR करू दिली नाही आणि चक्क या गुंडांना पळून जायला सांगितलं आणि गावात परत दिसायचं नाही असंही म्हटला. एवढंच नाही तर हर्षवर्धन चक्क आमदार शिर्केला भेटला आणि आमदार शिर्केला म्हणाला की विक्रांत माझा होणारा जावई आहे आणि मी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. म्हणजे काही दिवसांपूर्वी रडत बसलेला हर्षवर्धन की मी माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही, आता चक्क या नालायक विक्रांतबरोबर तीर्थाचं लग्न करून द्यायला तयार झालाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य ऊर्जाला हातामध्ये घेऊन पद्माबरोबर हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि म्हणतो, डॉक्टर, हिच्या डोक्याला खूप लागलंय, रक्त वाहतंय, लवकरात लवकर उपचार सुरू करा. डॉक्टर, नर्सेस सगळेच घाबरतात. ऊर्जाची अवस्था खूप बिकट असते. तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. वॉर्डबॉय लगेच स्ट्रेचर घेऊन येतात. शौर्य ऊर्जाला स्ट्रेचरवर झोपवतो. ऊर्जाला थोडी शुद्ध आलेली असते. तिला अंधुक अंधुक दिसत असतं आणि शौर्य आपली किती काळजी करतोय, त्याने आपला जीव वाचवलाय हे सगळं ती पाहत असते. शौर्य, पद्मा, डॉक्टर, वॉर्डबॉय, नर्सेस हे सगळे मिळून ऊर्जाला ICU मध्ये घेऊन जातात. तर इकडे विक्रांत खूप टेन्शनमध्ये असतो. अजून त्या माणसांचा फोन का नाही आला, ते पद्माला घेऊन का नाही आले हा प्रश्न त्याला पडतो. तर विक्रांतचे मित्र म्हणतात, मला तर वाटतं आत्तापर्यंत ते पद्माला आपल्या अड्ड्यावर घेऊन गेले असतील. तर विक्रांत चिडून म्हणतो, अरे घेऊन गेले असतील मग कमीत कमी मला सांगायला नको का. तर दुसरा मित्र म्हणतो, अरे तू तुझा फोन स्विच ऑफ करून ठेवलाय, मग ते तुला कॉल तरी कसा करतील. विक्रांतच्या लक्षात ही गोष्ट येते आणि तो फोन स्विच ऑन करतो आणि फोन स्विच ऑन करताच चक्क त्याला पप्पाचा म्हणजे आमदार शिर्केचा कॉल येतो. शौर्य नाईलाजाने फोन उचलतो. आमदार शिर्के चिडून म्हणतो, काय रे नालायका, तू फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. अरे ज्याच्या जीवावर माच करतो त्याच बापाचा फोन उचलत नाहीये. तुला काही लाक्कल आहे की नाही. आत्ताच्या आत्ता घरी ये, लवकर घरी ये. तर विक्रांत म्हणतो, ओ पप्पा तुम्हाला काय हो, मी माझं मॅनेज करतोय ना. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, तुला काडीची अक्कल तरी आहे का. आत्ताच्या आत्ता घरी ये, नाहीतर मी तुझं तोंड पाहणार नाही, तुला मुलगा मानणार नाही हे लक्षात ठेव. विक्रांत रागारागाने फोन कट करतो आणि म्हणतो, यांना काय पडलीये, मी माझं मॅनेज करतोय ना, का मला त्रास देताय. युवराज विक्रांतला समजावून सांगतो, अरे तुझ्या पप्पांचं ऐक, चल घरी, नाहीतर आपण आणखीन मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडू. पण विक्रांत त्याला गप्प बसायला सांगतो आणि तेवढ्यात हा जो गुंड ज्याने ऊर्जा आणि पद्मावर हल्ला केलाय तो विक्रांतला कॉल करतो. विक्रांत विचारतो, अरे कधी फोन करतोयस तू, पकडलं की नाही त्या पद्माला. तर हा गुंड सांगतो, नाही साहेब, ती हातातून सटकली आणि तो फोन कट करतो. हे ऐकून विक्रांतला जबर धक्काच बसतो. विक्रांत म्हणतो, अशी कशी सटकली, आणि त्याचे मित्रसुद्धा खूप घाबरतात. युवराज म्हणतो, बरं झालं. तर विक्रांत चिडून म्हणतो, तू येडाय का रे, काही पण काय बोलतोय. तर युवराज म्हणतो, अरे विक्रांत चांगलं झालंय, चल घरी, आपण तुझ्या पप्पांना सगळं सांगूया. विक्रांत याबद्दल विचार करू लागतो. तर इकडे भजन आणि हर्षवर्धन एकत्र असतात. भजन हर्षवर्धनला सांगतो, सर एक बातमी का आलीये, पद्मावर अटॅक झालाय. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. भजन विचारतो, कुणी अटॅक केला असेल. तर हर्षवर्धन म्हणतो, दुसरं कुणी, नक्की शिर्केंनी हा अटॅक घडून आणला असेल. भजनला सुद्धा वाटतं की हो सर, तुम्ही खरंच बोलताय, त्यांच्याशिवाय पद्माचा कुणीच शत्रू नाहीये, मग त्यांनीच हा हल्ला घडून आणला असेल. पण त्यांनी असं का केलंय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, एक नंबरची मूर्ख माणसं आहेत. त्यांना असं वाटतं आपल्याकडे सत्ता आहे तर आपण काहीही करू शकतो. पण त्यांना एवढं कळत नाही की स्टेजवर उभं राहून भाषण देणं वेगळं आणि कोर्टात आर्ग्युमेंट करणं वेगळं. थोडीशी जरी चूक झाली ना तर ती किती महागात पडू शकते, एवढीही अक्कल नाहीये त्यांना. मूर्ख कुठले. ही सगळी केस माझ्या खांद्यावर आहे आणि यांच्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदा केस हरावी लागेल. ती ऊर्जा शिंदे तर टपूनच बसलीये. एखादी चूक घडली की लगेच माझ्या मानगुटीवर बसायला, आणि ही मूर्ख माणसं एकानंतर एक चूक करताय. भजन विचारतो, सर पण आता काय करायचं.
हर्षवर्धन त्याला म्हणतो, पोलीस केस झाली आहे का? पोलिसांनी गुंडांना पकडलंय का? भजन सांगतो, हो, पोलिसांनी गुंडांना पकडलंय, पोलीस स्टेशनमध्ये नेलंय, लोकल पोलीस स्टेशनमध्येच नेलंय. हर्षवर्धन विचारतो, तेथील PI कोण आहे? भजन सांगतो, इन्स्पेक्टर मदन. तर हर्षवर्धन म्हणतो, मदन आपलाच माणूस आहे, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं, मदनला सांगायचं की FIR दाखल करायची नाही, तो त्या गुंडांना सोडून देईल, त्या गुंडांना म्हणायचं तोंड उघडायचं नाही आणि आत्ताच्या आत्ता येथून गायब व्हायचं, परत मुंबईत दिसायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. भजन म्हणतो, ठीक आहे सर. तो ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो. भजन गाडीच्या खाली उतरतो आणि हर्षवर्धन लगेचच PI मदनला कॉल करतो आणि सांगतो, आता मी जे काही बोलतो ते नीट ऐक. म्हणजे एकूणच हर्षवर्धन हा किती वाईट आहे हे यावरूनच कळून येतंय. तो केस जिंकण्यासाठी कोणत्याही लेव्हलला खालच्या पातळीला उतरू शकतो. दुसरीकडे ऊर्जाला ICUमध्ये आणलेलं असतं आणि शौर्य आणि पद्मा सुद्धा तेथे असतात. शौर्य डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर आत्ताच्या आत्ता ऊर्जावर उपचार सुरू करा, पैशांची काळजी करू नका, मी वाटेल तेवढा पैसा तुम्हाला द्यायला तयार आहे. तर हा डॉक्टर विचारतो, पण यांना नेमकं झालंय काय? एवढ्या जखमी त्या कशा झाल्या? शौर्य काही सांगणार इतक्यात पद्मा खरं खरं सांगते, या माझ्या वकील आहेत आणि आमच्यावर गुंडांनी हल्ला केला होता, त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच जखमी झाल्या. हे ऐकून डॉक्टरला मोठा धक्काच बसतो. शौर्याचा सुद्धा नाईलाज होतो, कारण त्याने काही सांगण्याआधीच पद्माने सगळं खरं खरं सांगितलेलं असतं. डॉक्टर विचारतात, ह्या जे काही बोलताय ते खरं आहे का? शौर्य म्हणतो, हो खरं आहे, तुम्ही उपचार सुरू करा ना. तर हा डॉक्टर आपला नेहमीचा डायलॉग मारतो, ही तर पोलीस केस आहे आणि जोपर्यंत पोलीस केस रजिस्टर होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करू शकत नाही. पद्मा आणि शौर्याला जबर धक्काच बसतो. ऊर्जा ही थोडी शुद्धीत असते, हे सगळं ऐकत असते. तेव्हा शौर्य चिडून म्हणतो, तुमचं डोकं बिकं खराब झालं की काय? पहा तिच्या डोक्यातून किती रक्त वाहतंय, एवढी मोठी जखम झालीये आणि तुम्हाला पोलीस कंप्लेंटचं पडलंय. मला पोलीस कंप्लेंट नाही करायची आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता उपचार सुरू करा. तर हा डॉक्टर निर्लज्जपणे म्हणतो, ओ असं नाही करू शकत, आमच्या हॉस्पिटलचे काही नियम आहेत, तुम्हाला पोलीस कंप्लेंट करावी लागेल आणि जोपर्यंत पोलीस कंप्लेंट होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करू शकत नाही. तेव्हा शौर्य चिडून म्हणतो, ओ डॉक्टर, मी स्वतः एक वकील आहे, तुम्हाला मी असे किती रेफरन्स, किती जजमेंट दाखवू, ज्यात सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की पोलीस केस करण्याची गरज नाहीये, तुम्ही उपचार सुरू करू शकतात, पोलीस केस होण्याची वाट पाहण्याची डॉक्टरांना गरज नाहीये, तुम्ही आत्ताच्या आत्ता ऊर्जावर उपचार सुरू करा. पण हा डॉक्टर म्हणतो, तुम्हाला कळत नाही का, आमच्या हॉस्पिटलचे नियम आम्ही मोडू शकत नाही, हा आमच्या हॉस्पिटलचा नियम आहे, जोपर्यंत पोलीस केस होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करू शकत नाही. शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही नाही ना करणार उपचार, आता मी तुम्हाला दाखवतो मी काय करू शकतो. असं म्हणून हर्षवर्धन त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करू लागतो. शौर्य म्हणतो, मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येथे सिटी हॉस्पिटलमध्ये आलोय, पहा ही ऊर्जा किती जखमी आहे, तिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे, जीवन मृत्यूच्या मध्ये ती झुलतीये आणि हे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर हा त्यांचा स्टाफ, हे सिटी हॉस्पिटल आहे, हे तिच्यावर उपचार करायला तयार नाहीयेत, पोलीस FIR करा असं सांगताय. आणि मग हा डॉक्टर खूप घाबरतो, स्वतःचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो. शौर्य विचारतो, तुमचं नाव काय सांगा? डॉक्टर म्हणतो, डॉक्टर पांडे. शौर्य म्हणतो, हे डॉक्टर पांडे आहेत आणि हा यांचा सगळा स्टाफ आहे, कुणीसुद्धा ऊर्जावर उपचार करायला तयार नाहीये, आता तुम्हीच मला सांगा, पेशंटचे प्राण महत्त्वाचे आहेत की पोलीस कंप्लेंट महत्त्वाची आहे? मी पोलीस कंप्लेंट करायला तयार आहे ना, पण आधी यांनी उपचार तर सुरू करायला हवे. तर हा डॉक्टर म्हणतात, ओ साहेब, आधी तो व्हिडिओ बंद करा, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. पण शौर्य तसं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता उपचार सुरू करा, त्याशिवाय मी हा व्हिडिओ बंद करणार नाही. तर हा डॉक्टर पांडे चक्क हात जोडतो आणि म्हणतो, माझं ऐकून तरी घ्या, हा आमच्या हॉस्पिटलचा नियम आहे आणि मी तो नियम नाही मोडू शकत, आम्हाला सिनियर डॉक्टरला विचारावं लागेल. शौर्य अजूनच चिडतो आणि म्हणतो, पाहिलं का, यांना स्वतःचे नियम महत्त्वाचे आहेत, पेशंटचा जीव नाही महत्त्वाचा. आणि हा डॉक्टर पुन्हा एकदा हात जोडतो, ओ साहेब, तो व्हिडिओ बंद करा, आपण बोलू ना. शौर्य फोन खिशात ठेवून देतो आणि म्हणतो, तुम्हाला मी सांगतोय ना, मी पोलीस कंप्लेंट करतो, काय करायचं ते करतो, पण तुम्ही आधी उपचार सुरू करा. तर हा डॉक्टर सांगतो, आधीसुद्धा असं झालंय, पण नंतर आमच्या हॉस्पिटलला सगळं निस्तरावं लागलंय, म्हणून आम्ही उपचार करू शकत नाही. शौर्य चिडून म्हणतो, अहो मी स्वतः वकील आहे, काही लिगल प्रॉब्लेम आला तर मी सॉल्व्ह करेल, पण तुम्ही आधी उपचार करा. पण डॉक्टर त्यासाठी तयारच होत नाही. तेवढ्यात एक सिनियर डॉक्टर तेथे येते आणि विचारते,
काय गोंधळ सुरू आहे हॉस्पिटलमध्ये? तर शौर्य या डॉक्टरला म्हणतो, मी यांना सांगतोय की उपचार सुरू करा, पण ते एकच गोष्ट बोलताय की पोलीस कंप्लेंट करावी लागेल, येथे पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे की पोलीस कंप्लेंट महत्त्वाची आहे. ही डॉक्टर ऊर्जाकडे पाहते, तेव्हा ऊर्जा खूप जखमी आहे हे डॉक्टरच्या लक्षात येतं. शौर्य म्हणतो, जर माझ्या ऊर्जाला काही झालं ना, तर मी तुमची काय अवस्था करेल, तुमच्या हॉस्पिटलला काय काय भोगावं लागेल ना, त्यासाठी मी जबाबदार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ऊर्जा हे सगळं ऐकत असते. ऊर्जा ही अर्धमेली झालेली असते, पण तिला हे सगळं ऐकू येत असतं, अंधुक दिसत असतं. शौर्य हा डॉक्टरसमोर हात जोडतो, डॉक्टर मला अरेरावीची भाषा वापरायला लावू नका, मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण माझ्या ऊर्जावर उपचार सुरू करा. माझ्या ऊर्जाला काही झालं ना, तर मी कोणालाच सोडणार नाही, हे हॉस्पिटलला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि शौर्य हा डॉक्टरवर खूप चिडलेला असतो. तेव्हा डॉक्टरच्या लक्षात येतं की खरंच आपण ऊर्जाचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर शौर्यला म्हणते, आमच्यासाठी आमच्या हॉस्पिटलचे नियम महत्त्वाचे आहेत, पण एका डॉक्टरचं कर्तव्य असतं की पेशंटचा जीव वाचवणं, त्याच्यावर उपचार करणं. आम्ही पेशंटवर उपचार करायला तयार आहोत. हे ऐकून शौर्यला आनंद होतो. डॉक्टर लगेचच उपचार सुरू करते. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तुला काही होणार नाही, तू बरी होशील. नर्सेस शौर्य आणि पद्माला बाहेर जायला सांगतात. हे दोघेही बाहेर येतात. शौर्य हा बाहेरून ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तू घाबरू नकोस, उपचार सुरू झाले आहेत, तू बरी होशील, काळजी करू नको. पद्मा हे सगळं पाहत असते आणि विचार करते, शौर्य दादाचं हे रूप आजपर्यंत मी कधीच पाहिलं नाहीये. इतक्या वर्षांपासून मी त्यांच्या घरी काम केले, पण कधीही मोठ्या आवाजात न बोलणारा हा मुलगा आज ऊर्जाताईसाठी संपूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतोय. नेमकं यांच्या मनात ऊर्जाताईबद्दल आहे तरी काय, असा विचार पद्मा करते. आणि पद्माला शौर्य आणि ऊर्जाचं हे नातं खूप आवडतं. शौर्य ऊर्जासाठी एवढं काही करतोय हे पाहून तिला आनंद होतो. तर इकडे आमदार शिर्केच्या घरी विक्रांत आणि त्याचे मित्र आलेले असतात. आमदार शिर्के खूप चिडलेला असतो आणि तो विक्रांतला जाब विचारतो, हे सगळं करावं असं तुझ्या मनात का आलं? तर विक्रांत चिडून म्हणतो, ओ पप्पा, नका ना टेन्शन घेऊ, मला कुणीही पाहिलं नाहीये, हा हल्ला मी घडून आणला हे कोणालाही कळलेलं नाहीये. तर शिर्के चिडून म्हणतो, अरे नालायका, तुला काही अक्कल आहे का? आजकाल तुझी जी केस सुरू आहे ना त्या पद्माविरुद्ध, मग जगाच्या पाठीवर कुणीही हा हल्ला केला असेल तर सगळ्यात पहिला संशय तुझ्यावरच जाणार की तूच हा हल्ला घडून आणलाय. आणि तू हल्ला घडून आणला याचा अर्थ तू खरोखरचा गुन्हेगार आहे, तू काहीतरी केलंय म्हणून तुला भीती आहे असंच सगळ्यांना वाटणार. तुला एवढी सुद्धा अक्कल नाहीये का? आणि एक नंबरचा मूर्ख आहेस तू. विक्रांत सगळं गप्प बसून ऐकून घेतो, पण त्याला हे काहीच पटत नाही. आमदार शिर्केची चिडचिड सुरू असते. हा नालायक माझ्या पोटाला का जन्माला आलाय, याला जन्म घालून मला पस्तावा झालाय, असा विचार शिर्के करत असतो. युवराज हा विक्रांतला म्हणतो, तुझ्या पप्पांना सांग ना की त्या दिवशी आमची मारामारी झाली तो शौर्य जहागीरदार होता. विक्रांत आपल्या बापाला म्हणतो, पप्पा मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तो शौर्य जहागीरदार आहे ना? तर लगेचच आमदार शिर्के म्हणतो, तो शौर्य जहागीरदार आहे ना, खूप चांगला मुलगा आहे. तुझ्यासारखा नालायक माझ्या पोटी जन्माला आल्यापेक्षा तो आला असताना तर देवाचे माझ्यावर उपकार झाले असते. विक्रांत म्हणतो, ओ पप्पा माझं सगळं ऐकून तरी घ्या. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, गप्प बस, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये, नालायक कुठला. मला सगळं निस्तरावं लागणार आहे. तुला माहिती आहे का, तुझ्या गुंडांना त्या पद्मावर हल्ला करायला पाठवलं होतं ना, त्या गुंडांना पोलिसांनी पकडलंय. आता जर त्यांनी तोंड उघडलं आणि सांगितलं की हा हल्ला तू घडून आणलाय, मग सगळं संपलं. त्यामुळे मला माझं काम करू दे, असं म्हणून आमदार शिर्के तेथून निघून जातो. विक्रांत चांगलाच घाबरतो की आता त्या गुंडांना पोलिसांनी पकडलंय आणि त्यांनी जर माझं नाव घेतलं तर काय होईल. इकडे हॉस्पिटलमध्ये पद्मावर उपचार केले जातात, मलमपट्टी केली जाते. शौर्य तिला विचारतो, पद्मा तू ठीक आहेस ना? पद्मा म्हणते, हो दादा मी ठीक आहे. पण शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो, आधीच्या हॉस्पिटलने ऊर्जावर उपचार सुरू करायला इतका उशीर केला आणि आता नीट सांगत सुद्धा नाहीये की काय सुरू आहे. माझ्या ऊर्जाला काही झालं ना तर मी या संपूर्ण जगाला आग लावून टाकेल. माझं ऊर्जावर खूप प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे, असं शौर्य म्हणतो. तेव्हा पद्माला समजतं की शौर्य हा ऊर्जावर प्रेम करतो आणि तिला खूप आनंद होतो. आणि मग शौर्य हा देवाला प्रार्थना करतो
की माझ्या ऊर्जाला बरं वाटू दे, तिला काहीच व्हायला नको. आणि ज्याने कुणी हे केलंय ना, माझ्या ऊर्जावर हल्ला केलाय, मी त्याला सोडणार नाही, त्याला त्याची शिक्षा मिळूनच राहणार, असं शौर्य म्हणतो. आणि तेवढ्यात सिनियर डॉक्टर तेथे येतात. शौर्य आणि पद्मा त्यांना विचारतात, ऊर्जा कशी आहे? तर या डॉक्टर सांगतात, जोपर्यंत स्कॅनचे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. पण मला नाही वाटत की इंटरनल इंजुरी आहे, त्यांना जखम झाली आहे, पण घाबरण्यासारखं काही नाही आहे. आम्ही उपचार सुरू केले आहेत, त्या लवकरच बऱ्या होतील. हे ऐकून शौर्यला खूप आनंद होतो. तो डॉक्टरला थँक्यू म्हणतो. डॉक्टर त्याला समजावून सांगतात, जास्त काळजी करू नका, तुमची ऊर्जा लवकरच ठीक होईल. शौर्य विचारतो, मी त्यांना भेटू शकतो का? डॉक्टर सांगतात, नाही, अजून त्या बेशुद्ध आहेत. डॉक्टर पांडे त्यांची काळजी घेतील. मी एका सर्जरीसाठी चालली आहे, ते तुम्हाला सगळं सांगतील. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जाते. त्यामुळे पद्माला आणि शौर्यला खूप आनंद होतो की आता ऊर्जा बरी आहे आणि तिला कोणताही धोका नाही आहे. तर इकडे पूर्वा मात्र खूप टेन्शनमध्ये असते. परब काकू आणि चाळीतील इतर बायका तेथे आलेल्या असतात आणि पूर्वा म्हणते, परब काकू, मला काही कळतच नाही आहे, ऊर्जाचा फोन लागत नाही आहे, ती घरीसुद्धा आली नाही आहे आणि एवढा वेळ कधीच ती घराबाहेर राहत नाही. तिला उशीर होणार असला ना तर ती मला कळवते, फोन किंवा मेसेज करते, पण आज तर तिने मला काहीच सांगितलं नाही आहे. मला खूप भीती वाटते आहे. परब काकू पूर्वाला समजावून सांगते, अगं नको काळजी करू, तिला काही महत्त्वाचं काम आलं असेल, तिचा फोन स्विच ऑफ वगैरे झाला असेल, पडला असेल, खराब झाला असेल, म्हणून तिने तुला नाही कळवलं. पूर्वा म्हणते, नाही काकू, असं काही झालं असतं तर तिने दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरून मला कळवलं असतं ना, पण तिने मला काहीच कळवलं नाही आहे. मला तर खूप भीती वाटते आहे, काय झालं असेल, मला तिची खूप काळजी वाटते आहे. तेवढ्यात एक सुमी नावाची बाई म्हणते, मला काय वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. हे ऐकून पूर्वा खूप घाबरते आणि विचारते, पोलीस कंप्लेंट? पण का? तर ही बाई म्हणते, आजकाल आपल्या कानावर काही बाही ऐकायला येतं, त्यापेक्षा पोलीस कंप्लेंट केलेली बरी. पूर्वा म्हणते, नाही नाही, एवढ्या लवकर नको पोलीस कंप्लेंट करायला, आपण थोडा वेळ वाट पाहूया. परब काकूसुद्धा म्हणते, हो पूर्वा, एकदम योग्य बोलते तू, एवढ्या लवकर नको पोलीस कंप्लेंट करायला, पूर्वा येईल घरी, तू सुखरूप असेल, तू काळजी करू नको. आणि पूर्वाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. पूर्वा ही परब काकू आणि इतर बायकांना म्हणते, तुम्ही आता जा, तुम्ही खूप वेळापासून येथे आहात, तुमची कामं खोळंबली असतील. तर परब काकू म्हणते, नाही ग, काही कामं खोळंबली नाही आहे, मी थांबते इथे. पूर्वा म्हणते, नाही काकू, तुम्ही जा, काही मला कळलं ना तर मी तुम्हाला सांगते. परब काकू म्हणते, ठीक आहे. परब काकू तेथून निघून जाते. पण पूर्वाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते, कोठेस तू ऊर्जा, का कळवलं नाही आहे, मला खूप भीती वाटते आहे, काही वाईट तर घडलं नाही आहे ना, अशी भीती पूर्वाला वाटते. आणि इकडे पद्मा ही शौर्यला म्हणते, शौर्य दादा, आपल्याला पूर्वा काकूला कळवायला हवं. शौर्य म्हणतो, हो, त्यांना कळवायला हवं, पण तू त्यांना काय सांगशील? पद्मा म्हणते, त्यांना सांगेल आमच्यावर हल्ला झालाय आणि ऊर्जाताईला ते हॉस्पिटलमध्ये आणलंय. तर शौर्य म्हणतो, पण त्यामुळे पूर्वा काकू खूप टेन्शनमध्ये येतील, त्यांना भीती वाटेल. आपण एक काम करूया, आत्ता नको कळवायला, डॉक्टर आपल्याला सांगतील की ऊर्जाला कधी डिस्चार्ज मिळेल. जर आज डिस्चार्ज मिळणार असेल तर मग मी जाऊन सांगेल, आणि नाही मिळणार असेल तर पाहूया आपण काय करायचं ते. पूर्वा ही खूप टेन्शनमध्ये असणार याची कल्पना पद्माला असते आणि पद्मा म्हणते, पण दादा, पूर्वा काकू ऊर्जाताईला शोधत असतील, त्याचं काय करायचं? शौर्य म्हणतो, थोडा वेळ थांबूया, मी सांगतो काय करायचं ते. तेवढ्यात डॉक्टर पांडे तेथे येतो. शौर्य विचारतो, काय झालं डॉक्टर, ऊर्जा बरी आहे ना, रिपोर्ट आलेत का? डॉक्टर पांडे सांगतो, हो, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, काळजी करायची काही गरज नाही आहे, त्या एकदम बऱ्या होतील आणि सध्या त्या बेशुद्ध आहेत. शौर्य विचारतो, मी त्यांना भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात, हो भेटू शकता, पण एकानेच भेटा. आणि शौर्य हा तिला भेटायला जातो. पद्मा ही देवाला प्रार्थना करते, खूप खूप थँक्यू की तू ऊर्जाताईला बरं केलंस, जास्त काही झालं नाही. आणि इकडे शौर्य ऊर्जाच्या रूममध्ये येतो. ऊर्जा ही अजूनही बेशुद्ध असते. शौर्य ऊर्जाकडे पाहून खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, ऊर्जा, तुला साधं खरचटलं ना तरी मी सहन करू शकत नाही, आणि तुला इतका जास्त त्रास होतोय माझ्यासमोर, तू या अवस्थेत आहे ना, हे पाहून मी मागील 2 तासात 200 वेळेस मरणयातना भोगल्या आहेत. तू या अवस्थेत मला नाही आवडत, तू बोल ना माझ्याशी, उठून बस, चल बरं आपण केसेसबद्दल बोलूया, चायचुई खारीखुरी खाऊया. आणि तो प्रेमाने ऊर्जाच्या डोक्यावर हात ठेवतो. शौर्य खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, ऊर्जा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार.
लवकरच बरी हो, मी तुला या अवस्थेत नाही पाहू शकत. पण ऊर्जा ही बेशुद्ध असते आणि ती काहीच रिस्पॉन्स करत नाही. त्यामुळे शौर्याला खूप वाईट वाटतं आणि तो रडू लागतो. तर इकडे मंग्या हा फोनवर बोलत बोलत चाळीत येतो. परब काकू त्याला विचारते, काय झालं, ऊर्जाबद्दल काही समजलं का? तर मंग्या सांगतो, नाही ना काकू, मी तिला सगळीकडे शोधलं. त्या चहाच्या स्टॉलवर कुणीतरी तिला पाहिलं होतं, पण त्यानंतर ती कोठे गेली, कोणाबरोबर गेली, कोणालाच माहीत नाहीये. मला तर खूप टेन्शन आलंय. परब काकू विचारते, मंदिरात जाऊन पाहिलंस का? मंग्या सांगतो, सगळ्यात आधी मी तेथेच गेलो होतो. ऊर्जाला बरं नसलं, ती उदास असली ना, तेथेच जाऊन बसते, पण ती तेथे सुद्धा नव्हती. परब काकू म्हणते, मला तर कळतच नाहीये ही पोरगी कोठे गेलीये. अशी न सांगून जाणाऱ्यातली ती नाहीये, म्हणून जास्त काळजी वाटतीये. मंग्या म्हणतो, अरे हो, पूर्वा काकूने मला सांगितलं होतं ती पद्माला भेटायला जाणार होती आणि मी तर तेथे गेलोच नाही. तेथेच जावं लागेल असा विचार करून मंग्या तेथून निघून जातो. इकडे शौर्य हा कुमुदिनीला फोन करून झालेला सगळा प्रकार सांगतो की पद्मा आणि ऊर्जावर अटॅक झाला आणि पद्माला वाचवण्याच्या नादात ऊर्जा जखमी झाली आहे. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. हे ऐकून कुमुदिनीला जबर धक्काच बसतो. कुमुदिनी विचारते, तिला जास्त त्रास तर नाहीये ना? सर्जरी वगैरे करावी लागेल का? इंटरनल इंजुरी आहे का? तर शौर्य सांगतो, नाही, स्कॅनचे रिपोर्ट आले आहेत, इंटरनल इंजुरी नाहीये आणि ती फक्त बेशुद्ध आहे, लवकरच शुद्धीतील असं डॉक्टर म्हणालेत. हे ऐकून कुमुदिनीचा जीव भांड्यात पडतो. तर शौर्य खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, आजी, ज्याने कुणी हे केलंय ना, माझ्या ऊर्जावर हल्ला घडून आणलाय, त्याला मी सोडणार नाही. कुमुदिनी शौर्याला समजावून सांगते, शौर्य, जास्त चिडचिड करू नकोस. तू आता ऊर्जाजवळ आहे ना, तर शांत राहा आणि ऊर्जाची काळजी घे. शौर्य म्हणतो, हो आजी, पण मला खूप भीती वाटतीये. ऊर्जा डोळे उघडेल ना? कुमुदिनी त्याला समजावून सांगते, आता तूच म्हणालास ना की घाबरण्यासारखं काही नाहीये, मग तू का घाबरतोय? नको काळजी करू, ऊर्जा लवकरच बरी होईल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. शौर्याचं ऊर्जाबद्दलचं प्रेम पाहून खूप भारी वाटलं, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खरंच जबरदस्त असणारे, डेंजरस असणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन त्याचे खरे रंगरूप दाखवणार. तो चक्क त्याचे खरे रंग दाखवणार. तो आमदार शिर्केला आपल्या ऑफिसमध्ये बोलून घेईल आणि म्हणेल, आमदार साहेब, विक्रांत माझा होणारा जावई आहे, मी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे हर्षवर्धन किती नीच माणूस आहे हे यावरून कळून येतं आणि तो आता तीर्थाचं लग्न या विक्रांतबरोबर लावून द्यायला सुद्धा तयार आहे. मग आता या मालिकेत पुढे जे काही होणार आहे ना, ते खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तुम्हाला या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.